या ठिकाणी मागची जी माझी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेच्या संदर्भामध्ये ज्या देवदत्त निकमांच्याबद्दल मी बोललो त्यावर प्रिंट मीडियाच्या काही पत्रकारांनी अगदी संतोषराव वळसे असतील किंवा बाकीच्या मंडळींनी त्यांची प्रतिक्रिया विचारली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं सुपारीबाजांना योग्य वेळेला उत्तर देऊ. तर माझं म्हणणं असं आहे ते उत्तर द्यायला का आले नाहीत. आता काल परवा जे कोण आले होते मला तर काही ह्या लोकांची 10 किलोमीटरच्या पुढं ओळख असेल मला असं वाटत नाही. यांना कोण ओळखतं काय आता तुम्हाला माहिती आहे यांचं योगदान काय यांची पात्रता काय आणि कोण हे यादव बिदव. आता हे काय लालू यादवच्या घरातले आहेत का मुलायम सिंग यादवाच्या घरातले का शरद यादवच्या घरातले आहेत कुठले यादव आहेत मला माहीतही नाही. आणि ते दुसरे एक होतं ते माझ्या पोराच्याच वयाचं होतं ते काल परवा त्यांच्या मागे हिंडताना दिसतंय काल परवापासूनच्या कालच्या निवडणुकीपासून. त्याच्या आधी तर मी कधी त्याला पाहिलेलं पण नव्हतं. शेजारच्याच गावातलं जरी असलं तरी मी ते बालिश पोरगं आहे आणि ते बालिशसारखं आपलं काहीतरी बोलत होतं. तर त्या अशा लोकांना मी फालतू महत्त्व देत नाही. त्यांची पात्रता पण नाही माझ्याबद्दल बोलायची. मी आज राजू शेट्टी साहेबांनी जिल्ह्याचं अध्यक्षपद मला दिलं आहे. हा शरद पवार साहेबांचा जिल्हा आहे अजितदादांचा जिल्हा आहे आणि एवढ्या मोठ्या जिल्ह्याचं अध्यक्षपद देत असताना राजू शेट्टी साहेबांनी माझ्यात काहीतरी पाहिलं असेल आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये माझं तर म्हणणं आहे ज्यांच्याबद्दल मी काही बोललो असेल किंवा त्यांचं म्हणणं मी आरोप केले मी त्या भूमिकेवर आजही ठाम आहे. मला त्यांना विचारायचं आहे तुम्ही तोंड का लपवलं तुम्ही का हिंमत केली नाही माझ्यासमोर यायची. माझं आजही त्यांना चॅलेंज आहे. हे जे काही मी मुद्दे उपस्थित केलेत त्याच्यावर मी आजही ठाम आहे आणि त्यांनी समोरासमोर जर त्यांना माझं आव्हान पेलायचं असेल तर त्यांनी यावं शेजारी बसावं. देवदत्त निकमांनी शेजारी बसून मी जे काही प्रश्न विचारले त्याच्यावर त्यांनी समाधानकारक उत्तर या ठिकाणी द्यावं. त्यांच्याकडे उत्तर नाही म्हणून त्यांनी तोंड लपवलं आहे आणि ते हे असे लिंबू टिंबू लोकांना पुढं पाठवतात. अशा लोकांना मी फारसं महत्त्व देत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी माझ्यावरती काही थोडेफार आरोप झाले का कोण म्हणले की बाबा माझ्या गाडीची टायर स्टेपनी त्यांची आहे. माझं तर त्यांना चॅलेंज आहे माझी गाडी कोणत्या चौकात आणून उभी करू ती टायर स्टेपनी काढून न्या तुमच्या मालकीची असेल तर हिंमत असेल तर. फक्त बोलतात तसं वागून दाखवा. माझं तर ओपन चॅलेंज आहे. हिंमत असेल तर घेऊन जा आणि ती जर तुम्ही दिली असेल तर त्याची बिलं पण दाखवा. आणि ते जर कोण म्हणले बा PDC बँकेचा मला 20,000चा चेक दिला आहे ते आता त्यांनी समोर यावं ना माझ्या तो कशाचा चेक दिला आहे कशाबद्दल दिला आहे त्यांनी समोर आल्यानंतर मी सांगेल ना कशाचा दिला आहे काय. ज्यांनी मला चेक दिला आहे त्यांनी माझ्या समोर यावं मी सांगेल ना त्याला कशाचा चेक दिला आहे ते. प्रभाकर भांगर एवढा भिकार नाही आहे लक्षात ठेवा. त्यांना म्हणावं काय माझ्या घरातली 4 माणसं कामाला आहेत. माझी मिसेस कामाला आहे माझी पोरं दोन्ही कामाला आहे माझी सूनबाई कामाला आहे. माझ्या घरामध्ये 3-3.5 लाख रुपये पेमेंटचं जमा होतात दर महिन्याला. माझे शेतीवाडीतलं घरचं तर वेगळंच विषय. लक्षात घ्या मी कोणाच्या पाकिटावर तुकड्यावर जगणारा माणूस नाही आहे. कोणाशी पण 2 हात करायची आमची तयारी असती ती पण माझं वैयक्तिक भांडण म्हणून नाही. या शेतकऱ्यांसाठी गोरगरीब जनतेसाठी मी कोणाशी पण 2 हात करायची माझी तयारी आहे. या महिन्यामध्ये जवळपास माझ्यावर 17, 18, 25, 27, 29 तारखेला कोर्टामध्ये तारखा आहेत. हे काय कोणाची जमीन लाटली म्हणून नाही कोणा बलात्कार केला म्हणून नाही काय. आता तेही प्रकरणं माझ्याकडे आलेले पारगाव पोलीस स्टेशनला जे काही प्रकार घडला यांच्या बाबतीमध्ये त्याचे हे बघा त्याचं सगळं मी घेऊन आलो आहे. जरी सेशन कोर्टामध्ये काही केलं असेल गडबडी तुम्ही आणि निकाल तुमच्या बाजूने लावून घेतला असेल तर त्याच्या संदर्भामध्ये पारगाव पोलिसांशी मी बोललो आहे. त्यांनी हायकोर्टामध्ये त्या संदर्भामध्ये अपील केलेलं आहे. त्यामुळं तुमचं पाप झाकलं जाणार नाही आहे लक्षात घ्या. तिथं काहीतरी चेंडागुंडी केली असेल तुम्ही पण ते पाप झाकत नसतं. 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर त्या ठिकाणी अत्याचार झालेले बलात्कार झालेले आहे. काळूराम गायकवाडचा विषय मी आता त्या ठिकाणी उपस्थित केला. त्याच्यासुद्धा सॅलरी स्लिप माझ्याकडे आहे. बाजार समितीमध्ये हा कामाला होता आणि हे म्हणले आमच्याकडे कामालाच नाही तसं पत्र त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. त्याचे पण पुरावे माझ्याकडे आहे. आणि एका बाजूला एका ठाकर समाजाच्या गरीब समाजाच्या मुलीवर बलात्कार अत्याचार करताय. एका बाजूला दलित समाजाच्या एका कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये एका गरीब विचाराच्या बाबतीमध्ये त्याला चोरीचा खोटा आळ घेऊन कामावून काढून टाकताय आणि त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आणून त्याला आत्महत्या करायची वेळ आणताय. अरे काय आणि तुम्हाला काय नैतिकता आहे समाजामध्ये फिरण्याची तुमची काय पात्रता आहे. प्रभाकर भांगरवर जे गुन्हे दाखल आहेत मी मागाशी सांगितलं चोरी खून बलात्कार किंवा अशा भानगडी केलेल्याचे गुन्हे नाही आहेत. ते शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी जे आंदोलन करतो त्यांच्या न्याय हक्कासाठी त्याचे गुन्हे माझ्यावर दाखल आहेत. त्यामुळं अशा अनेक गोष्टी आहेत.
मला कुणावर हे करायचं नाही. आणि राहिला प्रश्न जे माझ्या विरोधामध्ये तुम्ही पत्रकार परिषद झाल्यानंतर कमेंट करतायत, खाली कमेंट पास करतायत, जे कंत्राटी ठेवलेले आहेत भाडोत्री, त्यांना मला एकच सांगायचं आहे, मी सगळ्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत. मी सकाळीच माझ्या मिसेसशी बोललो आहे, माझी मिसेसचं पण लॉ झालेलं आहे, माझे मामा पण वकील आहेत, काळजी करू नका. तुम्हाला जर नीट राहायचं असेल, नीट वागायचं असेल, कोणाचं तरी भाडोत्री म्हणून जगायचं असेल तर नादाला लागा माझ्या. आणि मागं भुकणाऱ्या कुत्र्यांना मी बिस्किट टाकत नसतो, कारण अशा कुत्र्यांना माझ्याकडे किंमत नसते. तुम्हाला बाळांनो तुमचं भविष्य चांगलं करायचं असेल तर अजूनही तुम्हाला एक संधी देतो, जर तुम्हाला माझ्या नादाला लागायचंच असेल तर सगळ्यांचा एकत्रित कार्यक्रम करण्याची माझी तयारी आहे. कायद्याद्वारे इथं मानहानी करणं, एखाद्याच्या बद्दल अपशब्द बोलणं, हे तुम्हाला काही लायसन दिलेलं नाही. हे कायद्याचं राज्य आहे. आणि मी सुद्धा जेव्हा बोलतो ते पुराव्यानिशी बोलतो. कारखान्याच्या संदर्भात सुद्धा मी काही बोललो तेही आपण ऐकलेलं आहे. 2009ला भागविकास निधी पहिल्यांदा यांनी कापायला सुरुवात केली. त्यानंतर त्या भागविकास निधीतून जी कामं झाली, ते ठेकेदार कोण होते, ती लॉबी सगळी यांच्याच जवळची होती, ती तपासा. आता मला काय याला खोलात जायला सांगता काही गोष्टी. आता 30 पिलावळ यांच्या आजूबाजूला फिरते आणि हे लाभार्थी गँग आहे. ते यांना म्हणतात ना लाभार्थी, त्यांची तर लाभार्थी गँग वेगळीच आहे, पण तुमची लाभार्थी गँग आहे. त्यामुळं आमच्याकडे अशी लाभार्थी बिभार्थी काही नाही आहे. त्यामुळं कोण काय केलं, किंवा 2015-16ला तुम्ही चेअरमन असताना जे कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या लोकांचे शेअर्स अनामतमधून कोट्यवधी रुपये तुम्ही जमा करून 10 वर्ष कारखान्याकडे ठेवलेत, त्या शेतकऱ्यांचे पैसे तुम्ही वापरताय बिनव्याजी, आणि त्या लोकांना फक्त आशेला लावले तुम्हाला कारखान्यात सभासद करून घेतो. साखर आयुक्तांनी जर तुम्ही मासिक मिटिंगचा ठराव पाठवला तर इतक्या दिवसात का निर्णय घेतला नाही? साखर आयुक्तांनीच तुम्हाला कार्यक्षेत्राची मर्यादा घालून दिलेली आहे. त्याच्याबद्दल हा बाबा का आला नाही पत्रकार परिषदेत बोलायला? आणि माझं तर तेच म्हणणं, हे सगळे जे मुद्दे आहेत, हे मुद्दे अत्यंत सिरियस आणि महत्त्वाचे मुद्दे आहेत. या मुद्द्यावर त्यांनी, माझं तर म्हणणं आहे, प्रेमाखातर शेजारी यावं, माझ्या बसावं, माझे काही ते दुश्मन नाही, बांधा शेजारी बांध नाही. आणि या विषयावर प्रामाणिकपणे स्पष्टीकरण द्यावं आणि खरं खरं बोलावं, ही माझी भूमिका आहे. आणि कोणालाही उगाच ज्याला काही काडीचं माहीत नाही त्याला इथं पाठवतात आणि त्याला माझ्याबद्दल बोलायला. आता त्यांची पात्रता काय? तुमचं, अरे बाळांनो, तुझं जेवढं वय आहे तेवढ्या वर्षाचा, 1989-90 पासून मी हे सगळं पाहतो आहे. 2016 चालू आहे, आता 2026 चालू आहे. मला सांगा, किती गेली ती 32-35 वर्ष बालपणापासून 1982ची शिवसेनेची शाखा स्थापन झाल्यापासून मी अभिमानानं सांगतो, मी बाळासाहेब ठाकरेंचं शिवसैनिक आहे. पण ज्या बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलं, आज मी राजू शेट्टींचं नेतृत्व का स्वीकारलं आहे? तर शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी लढणारा नेता आहे म्हणून त्यांचं नेतृत्व स्वीकारलं. बाळासाहेबांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं आहे. आजही मी तुम्हाला सांगतो, ज्यांच्या नेतृत्वाखाली घडलो यांच्या इतकं बेईमान नाही आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोची माझ्या घरात पिंपळगावला येऊन कोणी बघा, रोज माझे वडील पूजा करतात. आणि मनसरला दिघे साहेबांचा फोटो, माझे सासरे ठाणा डेपोला होते, त्यांनी आणलेलं आहे दिघे साहेबांचा फोटो. फक्त राजू शेट्टी साहेबांचा पण फोटो नाही आहे माझ्या घरात. हे असं नाही, काही दिवस फायदा होता तोवर फोटो ठेवायचा, देव म्हणायचं, नंतर मतलब साधल्यावर मग द्यायचा फोटो फेकून वाड्याला कुठं. अरे हे धंदे तुमचे आहेत, आमचे नाहीत. काय आम्ही ज्याला आज मी कालची जिल्हा परिषदची निवडणूक लढवली, त्याच्यातही बघा माझ्या पॉम्पलेट स्टिकरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता. तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. हे बघा, आम्ही ज्याला मानतो ना त्याला शेवटपर्यंत मानणार आहे, आम्ही बेईमान नाही आहे. आणि राहिला प्रश्न, तुम्ही तुमच्या तालावर नाचायला प्रभाकर बांगर म्हणजे कठपुतली नाही. मी तुमच्याही तालावर नाचत नाही, त्यांच्याही तालावर नाचत नाही. हे बघा, आम्ही राष्ट्रवादी खुर्दच्याही विरोधात आहे आणि बुद्रुकच्याही विरोधात आहे. ही विचारसरणीच आम्हाला यांची मान्य. हे लबाड कपटी विचाराची लोक आहेत, यांच्याशी आमचे संबंध आम्ही बिलकुल हे करत नाही. आणि ज्यांना कोणाला आरोप करायचे त्यांनी चौकात यावं, पुराव्यानिशी यावं. आपण त्याला समर्थ आहे. तुम्ही पाहिजे ती शिक्षा घ्यायला आपण तयार आहे. सुपारी वाद दर नेमकं म्हणजे असं काय उद्देश म्हटलं तुम्हाला, नेमकं काय कारण? आता त्यांनीच मला वाटते ते 20,000ची काही सुपारी दिली असेल कुठली, काय माहिती, त्यांनाच विचारा. 20,000 दिलेत ना ते. आता मी, हे बघा, माझं म्हणणं आहे की मी तुम्हाला उत्तर देईल, पण त्यांनी समोर असलं पाहिजे. प्रश्न समोरचा नाही, त्यांनी बँकेचं स्टेटमेंट दाखवलेलं आहे. हा दिलेत ना, नाही कोण म्हणलाय? कशाचे घेतले? हा, पण ते मी त्यांनी ना थापलिंग देवस्थानाच्या देवळामध्ये शिरावं. ते जर लई खरंच थापलिंगचे भक्त असतील ना, मी तुम्ही तिथं, आता तुम्हाला थोडा त्रास देईन मी, पण यावं तिथं. तू किती प्रामाणिक आहे. अरे कुठलाही या बोटाचा थुका त्या बोटा उडवायचा आणि एखाद्याची बदनामी करायची, हे धंदे बंद करा. तुम्ही मोठे अदानी अंबानी आहात, आम्हाला माहिती आहे, तुमची सोन्याची द्राक्षे आहेत. अरे आम्ही पण काय भिकारी नाही आहेत, लक्षात ठेवा. त्यांनी जाहीर केलं की यानंतर ते आता पत्रकार परिषद घेणार नाहीत. नाही, त्यांची लायकी पण नाही आहे. 20,000 रुपयाचा खुलासा करा तुम्ही. अहो मी तेच सांगतोय ना. तुम्ही मग खुलासा अहो मला काय म्हणायचंय, त्यांच्याकडून माझं काही घेणं असेल, अच्छा, म्हणजे उसनवारी घेतली. हा, त्यांना परत उसने देणार दिलं का का? तुम्ही उसनवारी म्हटलं? कोणी त्यांनी माझ्याकडून घेतले असतील आणि त्यांनी चेकने परत केले असतील तर
असंही असू शकतं ना, व्यवहार तुमचा आणि माझाही असू शकतो. असू शकतं नाही काय नाही, शक्य नाही, आहे ते असू सांगा. शकतं याचा नाही, पुरावा तुम्ही काय? काही अहो. करू शकता. म्हणजे पुरावा काय? अहो मला सांगा, व्यवहार कोण कोणाशी करत नाही का? आर्थिक देवाणघेवाण होत नाही का? मग आहे ते सांगा. म्हणजे काय राज उसनवारीचा जे- व्यवहार जे आहे. असेल ते हो. सांगा तुम्ही स्पष्ट. हा उसनवारीचा ते असं व्यवहार आहे. म्हणाले की प्रभाकर बांगर सेटलमेंट बहादर आहे, सुपारी बहादर आहे. हम्म. अरे शिवाय तुम्हाला पुढे मागे कळमच्या जवळ मारहाण झाली तेव्हा वाचवायला पहिले आम्ही होतो. त्याची वाणी जाणीव साहेब, ठेवा असं म्हणाले. वाणी साहेब, एक मिनिट ऐका. तुम्हाला आठवतंय का नाही, मीच तुम्हालाच प्रश्न विचारतोय. ज्या वेळेला मी उपजिल्हा रुग्णालयामध्ये होतो, तुम्ही त्या ठिकाणी आले होते. माझ्या पक्क ध्यानात आहे, तुम्ही मला विचारलं, म्हणले देवदत्त निकम राजकीय लाभ घेण्यासाठी या ठिकाणी आलाय की काय. आता माझं गाव त्या दिवशी बंद होतं पूर्णपणे, गावातल्या लोकांनी गाव बंद, मी तर हॉस्पिटललाच होतो. पूर्ण गाव, या गावातली बरीचशी माणसं, पार महिला भगिनीसुद्धा इथं आल्या होत्या. तालुक्यातून, जिल्ह्यातून आमच्या संघटनेचे पण काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले होते. ती निषेध सभा किंवा त्या आरोपींना अटक करण्यासाठी जी सगळी लोकं आली होती, यांनी ती सभा आयोजित केलेली नव्हती. हे तिथं नौटंकी करायला आले. यांना वास लागला का बा इथं राजकारण करायला संधी आहे, आले आणि लगेच तिथं मग आल्यावर आता शेवटी माईक देणंच आहे ना. तो कार्यक्रम आता तुम्ही पाहिलं, कोणी अरेंज केला होता, कोण, लोक उत्स्फूर्तपणे आली होती सगळी. ही काही त्यांनी आणलेली किंवा त्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम नव्हता. तो बरोबर त्याची राजकीय पोळी भाजायला तिथं त्या ठिकाणी आला होता. आणि हा प्रश्न वाणी साहेब तुम्हीच मला विचारला होता, पण तरी मी संयमानं उत्तर दिलं. आमचं कामच एकच मिनटं ऐका ना, ते योग्य आहे, तुम्ही विचारलं, मी त्याबद्दल दुमत नाही म्हणत. पण मी त्यावेळेला उत्तरही दिलं होतं की बाबा चला, माझ्या ह्या प्रसंगामध्ये ते आलेत, मी त्याच्याबद्दल काही चुकीचं बोलणार नाही. आलेत, त्यांचं स्वागत आहे. मला ते राजकीय फायद्यासाठी आले का कायसाठी आले, ही वेळ ती बोलण्याची नाही, एवढं मी नैतिकतेला धरून उत्तर दिलेलं आहे. परंतु ते 100% त्यांची राजकीय पुढे आता बरोबर घावलं आहे. या प्रकरणाचं राजकारण करायला आपल्याला संधी घावली. प्रभाकरची जवळ गरज होती तोवर प्रभाकरला वापरून घेतला. मग जिल्हा परिषदेच्या वेळेला राजू शेट्टी साहेबांशी पण मी आत्ता बोललो आहे. राजू शेट्टी साहेब मला म्हणले, जेव्हा मी तुमच्या भागातील तेव्हा पत्रकारांनी हा प्रश्न मला विचारावा. म्हणलं साहेब, तुम्ही एकदा या गोष्टीचा खुलासा करा का तुम्ही मला याला पाठिंबा द्यायला कशासाठी सांगितला होता आणि काय शब्द घ्यायला सांगितला होता. आणि आमची स्वाभिमानीची भूमिका भाजपच्या विरोधात आहे. भाजप हे शेतकरी विरोधी धोरणं राबवते म्हणून भाजप विरोधी आघाडीचा तो उमेदवार असल्यामुळं राजू शेट्टी साहेबांनी मला पटकन मान्यता दिली. आणि मान्यता देताना मला एक सांगितलं की त्याच्याकडून जिल्हा परिषदचं तसं काही पाठिंबा देऊ नको, शब्द घे. आणि तो शब्द त्यांनी पाळला नाही आणि बेईमानी केली. उलट मी जर उभा नसतो राहिलो तर माझी बदनामी झाली असती, म्हणून मी अपक्ष उभा राहिलो. आणि त्यानंतर यांनी माझी बदनामी केली. म्हणले विष्णू काकांनी त्याला 25 लाख रुपये देऊन उभा केला. अरे एवढी घाणेरडी पातळी, ठीक आहे, नका देऊ उमेदवारी मला पाठिंबा, कमीत कमी माझी बदनामी तरी नका करू. आणि म्हणून प्रभाकर बांगर ह्या ठिकाणी का चिडला आहे याचं कारण ते, मी कालपर्यंत तुमचं काहीच उन्हं धुणं काढत नव्हतो. ठीक आहे, तुमच्या काय भानगडी चालल्यात मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. पण आज मला ही वेळ तुम्ही आणलेली आहे. तुम्ही कारण नसताना माझ्या शेपटावर पाय दिला आहे. प्रभाकर बांगर एकदा पेटल्यानंतर तो विजत नसतो, लक्षात ठेवा. मी मागं हटणारा कार्यकर्ता नाही. मी भल्याभल्यांची टक्कर आहे. भले मुख्यमंत्र्याच्या सभेत घुसायची आमची तयारी असते. उपमुख्यमंत्र्याच्या पाहिलं अजितदादांच्या वार्षिक सभेमध्ये जिल्हा दूध संघाच्या, आम्ही घाबरत नसतो कोणाला. ती सुरक्षा व्यवस्था किती असू, Z+ असू, नाही तर आणखीन कोणती असू, एकदा घुसायचं म्हणलं का आम्ही घुसतोय. आणि त्याच्या केसेससुद्धा आमच्यावर आहेत. आता मी मागे सांगितलं, याच महिन्यात 5 तारखा आहेत माझ्या कोर्टामध्ये. मी घाबरत नाही त्याला. पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणले, अरे तुरे तुम्ही अरे तुम्ही बोलताय, अरे तुरे करताय, अरे तुम्ही तुरे करताय. करताय, थोडी राजकारणाची सभ्य भाषा असावी. यापुढे तुम्हाला ते अरे तुरे हा, आता कसं बोलले, एकदम भारी बोलले तुम्ही. काल माझं नाव घेताना कशा भाषेत बोलले ते. प्रभूजी चांगलं बोलले नाव असा घेतलं, उल्लेख केलाय त्यांनी. Respectfully. प्रभूजी असं हा. उल्लेख केलाय. श्रीरामाचा उल्लेख केला. मग आदरणीय देवदत्तजी म्हणतो मी. ते जर मला रिस्पेक्ट देणार असतील तर मी रिस्पेक्ट देतो. साहेब, हां, आता तुम्हाला जो ZP चा शब्द दिला होता हम्म. देवदत्त निकम यांनी, तो पाळला नाही म्हणून तुम्ही वैयक्तिक टीकेवर नाही 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 नाही, नुसतं ते नाही, तेच कारण नाही, वैयक्तिक ते नाही, राजकीय ते मी एक सांगितलं. त्याच्यानंतर सुद्धा जे माझी बदनामी त्यांनी केली, त्या काळामध्ये माझी बदनामी केली. त्यानंतर साधं जिल्हा परिषदच्या मला उमेदवारी नाही देऊ दे, साधा मला एक फोनसुद्धा किंवा विचारलंसुद्धा नाही, परस्पर उमेदवारी जाहीर केली. आणि त्याच्यानंतरही ज्या पद्धतीनं माझी बदनामी करायचं किंवा माझ्या कुरकुड्या करायचं, मला एकटं पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला किंवा हे सगळ्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा ज्या वेळेला तुम्ही काही लोकांना पुढं करून माझी बदनामी करायचा प्रयत्न करता, त्यावेळेला मी सुद्धा तुमच्या भानगडी बाहेर काढल्याशिवाय गप्प नाही ना बसणार. आता तुम्ही पत्रकार म्हणून प्रश्न विचारला, त्यांची ती भाडोत्री गँग आहे खाली, ती लगेच मला खाली ट्रोल करायला, लगेच पाकिटवाला, आमकं मॅनेज, काय आणखीन काय काय म्हणतात, फार सेटलमेंट किंग, परत फार माझ्या आईवर शिवे देण्यापर्यंत. तुम्हाला ते पांडुरंग सरोदे म्हणून कवट्याचा त्यांचा कार्यकर्ता आहे, तुम्हाला माहिती आहे ना. आता आईवर असं बोलावं हे पटतंय का तुम्हाला? मला तुम्हाला विचारा, तुम्हाला पण आया बहिणी आहेत,
आम्ही वाचलेलं नाही हे मी देतो ना तुम्हाला, पुरावे देतो. माझ्या स्क्रीनशॉट सगळ्यांचे काढून ठेवले. परवाचं सुद्धा संजय बडेकरनी मला म्हणलं पारगावमध्ये हे बघतो अमकं तमकं असे त्याचे पण स्क्रीनशॉट बऱ्याचशा गोष्टी आहेत की आहेत ना. आर्मी काय आता हरकत नाही. मी काय म्हणतो, तुम्ही आता 5.5 एकरचा जो पुरावे दिले त्यांनी 5.5 एकरचे काम हां. म्हणजे तुमचा जो आरोप होता तो त्यांनी फेटाळून लावला, तथ्य नाही असं म्हटलंय. काय मत आहे बोला. आता त्यांनी काय सांगितलं, काही जमीन आम्ही विकली, किती एकर, 17 एकर का किती 14 एकर काय म्हणले विकली, 13 एकर विकली, 13.5 एकर विकली. बाबा ही वडिलोपार्जित विकली का ती खरेदीतली विकली, याचंही उत्तर दे ना. ती खरेदी घेतलेली विकली का बापजादेची वडिलोपार्जित विकली तेही सांगा. म्हणजे बरं ती घेतली, ती समजा खरेदीची असेल तर ती कुठून घेतली, त्याचे पैसे कुठून आले, ते सगळ्याचं पाहू ना आपण. आणि मग सोन्याचा बाजार होय. हा सध्या सोन्याची द्राक्ष पिकत आहेत तर 38 गुंठे जमीन जी तुम्ही घेतली ती हा. कशी घेतली? अहो देतो ना मी पुरावे देतो. हे बघा RTGS द्वारे पैसे दिलेले आहेत, कुठल्याही प्रकारे कॅश रक्कम दिलेली नाही, सगळं आहे माझ्याकडं, माझंही देतो तुम्हाला सगळं. दोंडेभाऊ बोरकडून तुम्ही पैसे घेतले असं त्यांनी आरोप केला. कोण दोंडीभाऊ बोरने काय दिलं म्हणे? तालुका अध्यक्ष होते पैसे त्यावेळी. कायचे? काय माहिती निवडणुकीच्या काळात ते अरे तुझ्याच दोंडीभाऊ बोरनी मला म्हणले पप्पू बोर, बरं झालं त्यांनी काढलं. पप्पू बोर नावाच्या त्यांच्या गावातल्या शेतकऱ्याचं त्याचंही रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. मला म्हणले त्या शेतकऱ्याकडून मी तुला 10,000 रुपये काढून देतो, त्याचे 3 लाख रुपये कांद्याच्या व्यापाऱ्याकडे गुंतलेले आहेत, कावळ पिंपरीचे व्यापारी, त्याचं पुरावे आहेत माझ्याकडे. म्हणलं हे बघा, म्हणलं कोणतं चहा न पिता काम करणार मी कार्यकर्ता आहे. त्यांच्या भागातल्या जवळजवळ आता हे शेतकरी पुत्र ते कृषी तज्ज्ञ म्हणतात, आता जवळजवळ त्यांच्या भागातल्या म्या किती लोकांना मदत केली असेल. आता सिंगव्याच्या सुनील वावळच्या कलिंगडाचे पैसे काढून द्यायला मीच होतो. संतोषराव वळसे कुठे गेले पत्रकार, त्यांना माहिती, त्यांनीच मला फोन केला होता, गेले काय? हां, त्यांना विचारा ही गोष्ट. परत पप्पू भोर नावाच्या शेतकऱ्याचे 3 लाख रुपये ते व्यापारी, वर्ष झालं तो व्यापारी देत नव्हता, कुठल्या भाषेत बोलत होता, त्याचं पण रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. पोलिसांनी मला त्यांना सांगितलं का प्रभाकर बांगरची मदत घ्या, त्या माणसाला न पाहता फक्त व्यापाऱ्याचा नंबर द्या म्हणलं, त्या शेतकऱ्याला मी हजर करतो किंवा त्याचे पुरावे पण तुम्हाला देतो. त्याचे 3 लाख रुपये मी काढून दिले. परत धोंडीभाऊ विश्वासराव नावाच्या शेतकऱ्याला सुद्धा मी मदत केलेली आहे. त्याच्यानंतर राजनीच्या सुवर्ण गायकवाडांना तर मी SP साहेबांकडे त्या दिवशी घेऊन गेलो, त्यांच्या पैसे काय झालं त्याचं? ते उत्तर- कोणते पैसे त्यांनी यावं ना माझ्यासमोर. त्यांनी असा आरोप केला तुमच्यावर. अहो ते बघा, मी उद्या म्हणू शकतो स्वप्नीलनी माझ्याकडून 20,000 रुपये घेतले होते, मग मला पुरावा द्यायला पाहिजे ना स्वप्नीलला की बाबा स्वप्नीलकडून 20,000 50,000 तुम्ही तो जमीन खरेदीचा जो आरोप केला होता ते असं म्हणाले मी जी जमीन खरेदी केली त्याचं टोकन अगोदरच दिलेलं होतं, निवडणुकीच्या अगोदर तुमचा आरोप निखालस खोटा आहे असं ते म्हणाले. अरे बाबा तू टोकन आधी देऊ दे, पण ते काल जे ते 13.5 विकली त्याचंही उत्तर दे ना, ती वडिलोपार्जित होती का खरेदीची होती? मग तेही 13.5 एकर. अरे तुम्ही किती पुनर्वसनाच्या जमिनी घेतल्या, किती महारवतनाच्या जमिनी घेतल्या, काय काय, आता ते सगळं आता परत मला हे बघा हे सुरू झालं आहे माझं. हे बघा त्यांच्या घरातले पराक्रमाचं ते अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेल्याचं मी काढले की पोलीस स्टेशननी मला माहिती दिली. आता सेशन कोर्टात जरी यांनी काही गडबड करून निकाल लावून घेतला असला तरी ते हायकोर्टामध्ये गेलेले आहेत. हे 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 पोलिसांनी शासन हे आपलं त्याचं काय ना घनश्याम हरिदास निकम. आणि याच्यात काय लिहिलं ते वाचा, त्यांची फिर्याद वाचा, त्यांचे जबाब वाचा, हे सगळं माझ्याकडे आहे. आता ही जी पत्रकार परिषद चालली आहे त्याचा काय संबंध आहे? आता हे त्यांचे पराक्रम आहेत त्यांच्या घरातल्यांचे, हे बलात्कारी माणसं आहेत, हे मी नाही सांगत, ही फिर्याद सांगते. बलात्कारी इकडे या काळूराम गायकवाडला आत्महत्या करायला लावले. बांगर साहेब, ही जी घटना घडली होती ती इलेक्शनच्या आधी घडली होती. घडू द्या ना का पण बलात्कार काल घडला काय आणि 10 वर्षापूर्वी घडला काय, फरक काय? ती जी घटना घडली होती ना, वाणी साहेब एक मिनिट, ती जी घटना घडली होती ना ती इलेक्शनच्या आधी घडली होती आणि त्यांनी जमीन इलेक्शन नंतर घेतली. तरी तुम्ही त्यांच्याकडून ZP साठी शब्द घ्यायचा प्रयत्न केला, याच्यात तुमची चूक होती असं तुम्हाला वाटत नाही का? याच्यात काय चूक आहे? राजकारणात आता दोन्ही शिवसेना एकत्र होत्या, सगळ्या होत्या, चुकीचं काय विषय? हे बघा राजकारणामध्ये ह्या गोष्टी चालूच राहतात. तो त्यांनी केलेलं पाप त्यांच्या बरोबर आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये एक व्यक्ती असं तुम्हाला वाटत? आता तर तसंच वाटायला लागले. काय असतंय चुकीच्या, इकडे काय झालं, इकडचा अनुभव वाईट आला आणि तिकडचा वाईट आला. त्यामुळं चुकीच्या माणसाबरोबर गेल्याचं आम्हाला काय असतं माहिती का, ज्या वेळेला मी तुमच्याबरोबर काही दिवस संगत करतो ना त्यावेळेला माणूस वरून खूप चांगला दिसतो, पण ज्या वेळेला तुमच्या संगतीत राहिल्यानंतर तुमचे गुण अवगुण कळायला सुरुवात होतात आणि काही भानगडी कळायला सुरुवात होतात. तुम्ही टार्गेट करताय का? नाही काय टार्गेट कर, त्याचा काय बांध शेजारी बांध आहे का माझा? तो नागापूरचा, मी पिंपळगावचा, काय पडलंय? देखील जमिनी घेतलेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही परत शब्द काढत नाही.
अहो आहे ना, आता वळसे पाटलांची सुद्धा त्यांच्या वडिलांची बजाज स्कूटर होती, पिठाची गिरणी होती आणि वळसे मळ्यातली गिरण सोडून काय नव्हतं त्यांचे, पण त्यांच्याही संपत्तीत वाढ झाली. आता ते 8 वेळा आमदार आहे, ते त्यांना आता पेन्शनही भरपूर येत असेल, मानधनही भरपूर येत असेल, येत असं नाही येतहीच, हे काही जग जाहीरच आहे, त्याच्यात काय सांगायचं. त्यामुळं त्यांच्या संपत्तीत वाढ होणारच ना. मानधन कोणतं? हा, आमदाराला मानधन आहे 5 वर्षानंतर, दर 5 वर्षांनी त्याच्यात वाढ होत जाते. 8वी टर्म आहे त्यांची. आता सगळं झालं. आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं का तुमच्या घरामध्ये दर महिन्याला 3.5 लाख रुपये येतात, बरोबर. इन्कम टॅक्स पण भरतो आम्ही शासनाचा, ते पण आहे, इन्कम टॅक्स रिटर्न पण आहे आमचं. जे काय आहे ते. किती आता या वर्षाचा किती इन्कम टॅक्स कापला गेलाय ते दाखवतो तुम्हाला. निकम साहेबांचं आम्ही हे पाहिलं, इन्कम टॅक्स त्यांना 1 कोटी रुपयाचा नफा दरवर्षी होतो, बरोबर. आणि तुम्ही सोन्याची द्राक्ष आहेत हा, ना. जे काय असतील ते, पण त्याबरोबर तुम्ही एक विषय असा आहे का तुमची जी गाडी आहे ना ती लोकवर्गणीतून झालेली आहे, लोक Yes, तुम्हाला yes. देणग्या देतात. आणि तसं पाहायला गेलं तर मग गरीब कोण आहे नक्की? आज आमच्यासारखे बातमीदार तुमच्या जाहिरातीने, हे बघा, एकच ऐका, सेकंद. ऐका, ऐका, जाहिरातीने हा, बोला आता बोला बातम्या बोला करतात. बोला बोला बोला. हे सगळे करत असताना नक्की आता आम्हाला असं वाटायला लागलंय का गरीब नक्की पत्रकार आणि सामान्य जनताचे, कारण तुमच्या घरात तर लाखो रुपये दिसतात आम्हाला. अहो जे आहे ते, गरीब कसं समजायचं? अहो थांबा ना 2 मिनिटं मला बोला. आता हे गावडे आहेत समोर पत्रकार. गावडे साहेब, तुम्हाला सगळं माहिती आहे. तुमच्या गावात जेव्हा मी दशकरेला आलो, तुमच्याच गावातली ती घटना आहे. माझ्या मनातही नव्हतं, ध्यानातही नव्हतं. पसायदान झालं, समोरची लोक उठली, माझ्या बाजूने गोळा झाली आणि त्या बिचाऱ्यांनी मी कन्फ्यूज होतो, मला आश्चर्य होतं. ते कन्फ्यूज झालं. ते मला म्हणले, बाळा आता तुला आमचं ऐकावं लागेल. मी म्हटलं असं का म्हणायला लागले ती लोक? मी म्हटलं मला काही कळालं नाही, मी कधी ऐकत नाही तुमचं. ते म्हणाले नाही, तू आता मोटरसायकलवरून फिरायचं नाही, आम्ही ठरवलं आहे तुला 4 चाकी गाडी घेऊन द्यायची. त्या दशकरेच्या कार्यक्रमातच लोकांनी वर्गणी करायला गोळा करायला सुरुवात झाली. आता मी काहीच बोललो नाही, मी त्याच्यानंतर मी शांत राहिलो. आता मला सांगा, तुम्ही जर स्वतःहून काही गोष्टी माझ्यासाठी करू इच्छित आहे तर मी त्याचा अनादर करू का? मी काहीच बोललो नाही, काही बोललो नाही. ते मला म्हणले, बांगर साहेब तिथं पण पैसे बरेचसे गोळा केले. म्हणले आम्हाला चांगली ठराविक रक्कम तुम्हाला द्यायची, एक 4-5 दिवसांनी तुम्हाला आम्ही गावात बोलवू, त्यावेळेला तुम्ही या. त्यांनी मला गावात बोलवलं आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरापुढंच सगळी वडीलधारी मंडळी बसलेल्याच पाहायचं, त्यांच्याकडे मी घेऊन जाईल तुम्हाला. त्या मंडळींनी त्या ठिकाणी जवळपास 50,000 रुपये, मला वाटतं काहीतरी 51,000 रुपये जमा झाले होते. सरपंच विजूला पण बोलवलं, विजूला सांगितलं तू 2,500 दे. आपले नामदेव कारभारी ते पण म्हणले, विजू सरपंच तू 2,500 दे. आणि अजून आपले दुसरे कोण होते त्यांना 2,500. आणि त्या बाबांनी स्वतःची बंडीवर केली, कोपरीत हात घातला आणि वरचे 555 मी देतो, 55,555 रुपये त्या पोराला द्यायचेच म्हणले. प्रामाणिकपणे काम करणारं पोरग आहे शेतकऱ्यासाठी. आणि त्या लोकांनी ते पैसे मला स्वतःहून दिले. त्यानंतर माझ्याबरोबरच्या काही कार्यकर्त्यांनी फक्त सोशल मीडियावर त्याची पोस्ट केली. मी एकाही माणसाच्या दारामध्ये पैसे मागायला गेलो नाही. कोणाच्याकडं मागितलं असेल तर त्यांनी सांगावं. आणि मदतीचा ओघ त्यानंतर सुरू झाला. लाखनगाव सारख्या शेतकऱ्यांनी सुद्धा 45,000 रुपये दिले. माझ्या घरामध्ये 3.5 लाख रुपये दर महिन्यात, आणि त्यांनी काय दिले असते पैसे तुम्हाला? ऐकून घ्या, एक लक्षात घ्या, लोकांच्या इच्छेचा अनादर आम्ही करू शकत नाही. आणि येतात म्हणजे ते कष्टाचे येतात. काहीतरी असे लबाड्या भानगडी, उलटे पालटे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार, पुनर्वसनाच्या जमीन घे, याच्या जमीन घे, अशा भानगडी नाही करत प्रभाकर बांगर. घेतलं ना, आता मी काढल्यावर सांगतो की सगळं. कमिटीच्या आवारामध्ये जे काही कर्मचाऱ्यांचा इश्यू तुम्ही ओपन केला होता, तुम्ही पोलिसांमध्ये जाणार होते, त्याचं पुढे काय झालं? पोलिसांकडे आहेच ती तक्रार दाखल आहे. बघा आता त्याचं काळूराम गायकवाडच्या हे म्हणले आमच्याकडे कामालाच नव्हतं. त्याच्या यांनी व्हाउचर पेमेंट बाजार समितीच्या याच्यावर असताना केलेल्याचे पुरावे मी आणलेले आहेत. परत शरद बँकेमध्ये जे पेमेंट नंतर जमा होत होतं त्याचं ते आहे. आयडेंटिटी कार्ड पण तिथं दिलेलं आहे. आता सफाई कामगारांना मी पण या ठिकाणी बोलवणार आहे. तो प्रकार कसा पद्धतीने झाला ते सफाई कामगार सांगतील. त्यांच्यावर सुद्धा कशा पद्धतीने यांनी सभापती असताना त्यांच्या काळामध्ये अन्याय केला आहे हे मी बोलण्यापेक्षा ते लोक येतील, त्यांच्याकडूनच तुम्ही ते समजून घ्या. धन्यवाद. आव्हान करा ना, काय आव्हान?